नमस्कार, वेलकम टू तृप्तीज कविता. आणि आजची जी माझी कविता आहे ती जर रिअल फॅक्टवरती आहे. ते तुम्ही कविता पूर्ण बघा, नंतर तुम्हाला कळेल की मी काय लिहिलेलं आहे कवितेमध्ये. तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण बघा. नवी ओळख म्हणता म्हणता कधी ती ओळख जुनी झाली खरंच मला कळलं नाही. नवी ओळख म्हणता म्हणता कधी ती ओळख जुनी झाली खरंच मला कळलं नाही. कोणाचा स्वभाव कसा आहे हे समजून घ्यायला आम्हाला वेळच मिळाला नाही. आपलं कोण परक कोण यात मी कधी पडलीच नाही. आपलं कोण परक कोण ह्यात मी कधी पडलीच नाही. इकडच्या गोष्टी तिकडे करणं मला खरंच कधी जमलं नाही. इकडच्या गोष्टी तिकडे करणं मला खरंच कधी जमलं नाही. पण तरी लोक आपल्याला बोलतात हे ऐकून मन खूप दुखावलं जातं. पण तरी लोक आपल्याला बोलतात हे ऐकून मन खूप दुखावलं जातं. जोडलेलं मनाचं हे नातं आपसुकच मग कमी झाल्यासारखं वाटतं. असो, आपण कितीही चांगलं असलो तरी लोक काहीतरी कमी शोधूनच काढतात, हो ना? आपण कितीही चांगलं असलो तरी लोक काहीतरी कमी शोधूनच काढतात. चांगलं चांगलं म्हणता म्हणता शेवटी वाईटच ठरवून मोकळे होतात. चांगलं चांगलं म्हणता म्हणता शेवटी वाईटच ठरवून मोकळे होतात. तुम्हाला कळलं असेल मी कवितेमध्ये काय लिहिलं. म्हणजे आजची रिअल फॅक्ट वरती कविता आहे. कारण का असं होतं बरेचदा की लोक आपल्याला अगदी काही कारण नसताना लगेच जज करतात. तर तेच मी आजच्या माझ्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला कशी वाटली आजची माझी कविता? प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा. थँक्यू सो मच.